मुंबईवरील 26/11 दहशतवादी हल्ला प्रकरणी आरोपी तहव्वूर राणाला आज भारतामध्ये आणण्याची शक्यता आहे। एनआयएचं पथक अमेरिकेमध्ये दाखल झालंय। मुंबईवरील 26/11 हल्ल्या प्रकरणातील आरोपी तहव्वूर राणाला आज भारतात आणण्याची शक्यता आहे। एनआयएचं पथक हे अमेरिकेमध्ये दाखल झालंय। आरोपी तहव्वूर राणाला मुंबई आणि दिल्लीच्या तुरुंगात ठेवण्याची तयारी आता सुरू आहे। तहव्वूरच्या प्रत्यार्पणासाठी तपास संस्था एनआयए आणि गुप्तचर संस्था यांचे संयुक्त पथक अमेरिकेमध्ये उपस्थित आहे। प्रत्यार्पणासाठी सर्व कागदपत्र पूर्ण झाली आहेत। राणाच्या प्रत्यार्पणाला रोखण्यासाठीची याचिका सोमवारी अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली। तहव्वूरने भारतात येऊ नये म्हणून याचिका दाखल केली होती। त्याच्या याचिकेत त्याने स्वतःला पार्किन्सन आजाराने ग्रस्त असल्याचं सांगितलं होतं। त्याला भारतात पाठवले गेले तर त्याच्यावर अत्याचार होऊ शकतं असं त्यांनी म्हटलंय। तहव्वूर राणाला 2009 मध्ये एफबीआयने अटक केली होती। राणाला अमेरिकेत लष्कर-ए-तोयबाला पाठिंबा दिल्याबद्दल दोषी ठरवण्यात आलं होतं। 26 नोव्हेंबर 2008 रोजी लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेच्या 10 दहशतवाद्यांनी मुंबईवर हल्ला केला। हे हल्ले 4 दिवस चालू राहिले आणि या हल्ल्यामध्ये एकूण 175 लोक ठार झाले, ज्यात 9 हल्लेखोरांचा समावेश होता आणि 300हून अधिक लोक जखमी झाले। आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे आपल्यासोबत जोडलेले आहेत। मीनाक्षी, तहव्वूर राणाला आज भारतामध्ये आणण्याची तयारी सुरू आहे। आज भारतामध्ये आणण्याची शक्यता सुद्धा आता वर्तवण्यात येते। काय अधिकची माहिती? निश्चितच खरं तर आपण पाहतोय की 26/11 हल्ल्या प्रकरणामध्ये जो मास्टर माइंड आहे तहव्वूर राणा हा मुंबईत याला कोणत्याही क्षणी आणलं जाऊ शकतं। कारण सुरुवातीला आपण जर पाहिलं तर अमेरिकेमधला भारतात त्याचा ताबा मिळवण्यासाठी अनेक प्रयत्न करण्यात आले, मात्र त्यानंतर कुठेतरी आपण पाहतोय की एका करारानंतर हे संपूर्ण हा ताबा मिळवण्यासाठी भारताला यश आलेलं आहे आणि त्यानंतर भारतामध्ये तहव्वूर राणाला आणण्याचे सर्व प्रयत्न झाल्यानंतर मात्र आता त्याला मुंबईत आणि दिल्लीत ज्या ठिकाणी त्याला ठेवण्यात येणार आहे, ज्या कारागृहामध्ये त्याला ठेवण्यात येणार आहे त्या ठिकाणीची सध्या तयारी सुरू आहे। मुंबईमध्ये जर विशेषतः पाहिलं तर क्राईम ब्रांचची जी टीम आहे ती मुंबईतल्या भायखळा इथे असलेल्या मध्यमवर्ती कारागृहामध्ये ज्या ठिकाणी कसाबला ठेवलं होतं त्याच ठिकाणी त्याला ठेवलं जाणार असल्याचं सांगितलं जात आहे। खरं तर आपण पाहिलं तर 26/11 हल्ल्या प्रकरणामध्ये ज्या ज्या ठिकाणी हल्ले झाले, मात्र याचा जो मास्टर माइंड आहे तहव्वूर राणा हा पोलिसांच्या हाती लागला। मात्र अमेरिकेमध्ये आपण पाहतोय की जवळपास 10 ते 11 वर्ष त्या ठिकाणी तो तुरुंगात होता आणि त्यानंतर याच 10 ते 11 वर्षांमध्ये भारताशी अनेक संपर्क साधले गेले, मात्र त्यानंतर जाऊन कुठेतरी आता भारताला या आरोपीचा ताबा मिळत आहे आणि त्यानंतर दिल्लीमध्ये तहव्वूर राणाला ठेवलं जाणार आहे। कारण विशेषतः आपण पाहतोय की 2009 मध्ये ज्यावेळी गुन्हा दाखल झाला आणि त्यानंतर एनआयएने संपूर्णतः हा ताबा जो आहे त्यांना मिळावा याचे प्रयत्न केले आणि त्यानंतर सुरुवातीला ही चौकशी जी आहे ती एनआयएच्या मार्फत होईल, मात्र त्यानंतर मुंबई पोलिसांच्या ताब्यात त्याला दिलं जाणार आहे। त्यामुळे विशेषतः मुंबईत देखील त्याच्याकडनं आणखीन या हल्ल्या प्रकरणामध्ये काय काय माहिती समोर येते ही देखील संपूर्णतः प्रक्रिया पार पडेल। सध्या आपण पाहिलं तर भारताला ताबा मिळवण्यासाठी करार जो आहे तो झाला आणि त्यानंतर आता तहव्वूर राणा हा भारतात येणार, मात्र विशेषतः त्याला विशेष प्लेनने किंवा मग कोणत्या प्लेनने त्याला आणलं जाणार भारतात याची अद्यापपर्यंत आपल्याकडे माहिती नाही आहे। पण सांगितलं जात आहे की केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल एक बैठक घेतलेली आहे, मात्र विदेशी मंत्री जे आहेत त्यांच्यासोबत ही बैठक झालेली आहे। एकूणच भारतात तहव्वूर राणाला आणण्यासाठी नेमक्या कोणकोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत, मात्र त्याच्याकडनं अधिकची माहिती कशी मिळू शकते या संबंधित ही बैठक जी आहे ती पार पडली। त्यानंतर आज आपण पाहतोय की भारतामध्ये तहव्वूर राणाला आणलं जाऊ शकतं। एनआयएच्या ताब्यानंतर मात्र मुंबई पोलिसांना म्हणजेच क्राईम ब्रांचला त्याचा ताबा मिळेल आणि त्यानंतरच आपण पाहतोय की या संपूर्ण हल्ल्या प्रकरणामध्ये नेमकं कोण कोण यामध्ये सहभागी होता, आणखीन कोणाचा यामध्ये समावेश आहे का, किंवा मग या हल्ल्या प्रकरणी
हल्ल्याप्रकरणी नेमकी कोणी कट रचला होता आणि काय नेमकं उद्दिष्ट होतं, या सगळ्याच जी प्रश्न राहिलेली आहेत, हे प्रश्न जे आहेत कुठेतरी सुटताना पाहायला मिळतील. नक्कीच जेव्हा 26/11 हल्ला झाला त्यावेळी 175 लोक जे आहेत ते या हल्ल्यामध्ये ठार झाले आणि जवळपास 300हून अधिक लोक जे आहेत ते जखमी झाले होते. त्यामुळे 10 दहशतवादी जे आहेत ते मुंबईत आलेच कसे, पहिली गोष्ट. मात्र इतर ज्या ठिकाणी हे हल्ले झाले, कशा पद्धतीत याची प्लॅनिंग करण्यात आली होती, मात्र हे सगळेच प्रश्न जे आहेत ते अनुत्तरित होते. आणि त्यामुळे आता भारताला ज्यावेळी याच हल्ल्याचा जो मास्टर माइंड आहे तहव्वूर राणा, हा आता त्याचा ताबा मिळणार आहे आणि त्यानंतर या हल्ल्या प्रकरणामागचे अनेक जे प्रश्न आहेत ते आता पोलिसांच्या चौकशीमार्फत काय नेमक्या अपडेट आम्ही तुमच्याकडून घेतच राहू. मीनाक्षी, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.